नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मी कुठे चालले नक्की बघा समोर. गाडी झाली बंद. बस बंद पडली आहे. हे बघा, आम्ही बस माळालाच बंद पडली, बसच चालू होत नव्हती. मग सगळे प्रवासी उतरले आणि पायी चाललो आम्ही, कारण 1-1.5 किलोमीटर तर चाललो म्हणा. कारण काय झालं तर काय माहिती, बसच चलत नव्हती बघा. जास्त प्रवासी झालते कारण खूप जाम झालती बस. पण आमचं रिझर्वेशन होतं म्हणून जमलं म्हणा सगळं. चला समोर आम्ही तयारी आहोत. हो, पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि इथंच आमची बस बंद पडली होती. आणि आता मग लगेच मागून दुसरी बस आली आणि आम्ही बसलो. मग हे बघा, किती एकदम घाटाचा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. ही आमची बस इथं आहे. इथं आमची लाल परी उभी आहे, बघू शकता. आता परत उतरायचंय आम्हाला आणि ह्याच्यात बसायचंय. चला तर मग. हे बघा, अशा इथं रूम आहे छान. आता आम्ही इथं तुळजापूरला पोहोचलोय आणि आता सध्या ही रूम केली आहे आम्ही. 2 म्हणजे जसे मेंबर असतील ना तशी साईजची रूम मिळते म्हणा तुळजापूरला. बऱ्याच जणांना माहिती असेल. पण इथं टॉयलेट बाथरूम आहे अटॅच. इकडं बेड आहे आणि इकडं थोडे तयार होण्यासाठी एक छोटंसं हे आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडून मेन गेट आहे तुळजापूरच्या देवीचा आणि इकडं तुळजापूरच्या देवीला दर्शनासाठी जाण्यासाठी आहे. आणि आम्ही मेन गेटच्या जवळच रूम केली आहे आम्ही. आणि खूप छान आहे म्हणा. आता असू द्या, आपल्याला एक दिवस राहण्यासाठी, कारण आमचा आज इथं मुक्काम आहे. आज आमचं इथं मुक्काम आहे. मग त्यामुळं आम्ही असू द्या म्हणलं, एक रात्रीसाठी काय हरकत नाही. मिरर खूप छान आहे, मोठा आहे, बघू शकता तुम्ही. मस्त पूर्ण तयार होत आहे ते बघता येते, बघू शकता. हे बघा. आणि खूप आम्हाला आज प्रवास एकदम आमचा हार्ड झालेला आहे, कारण आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून निघालोय आणि संध्याकाळी आम्ही इथं 8 वाजता पोहोचले. म्हणजे अख्खा वेळ आम्ही गाडीमध्येच होतो, कारण 3 वेळेस गाड्या चेंज केल्यात आम्ही, कारण इतकी परेशानी झाली आमची. पण असू द्या, नवीन वर्षाचं तुळजापूरच्या आईचं दर्शन व्हायले, पुन्हा लगेच अक्कलकोटचं पण दर्शन होणार आहे. त्यामुळं सगळं काही आपण विसरून जाऊ आणि देवी आईच्या दर्शनाला जाऊ. चला मग तुम्ही पण दर्शनाला. छान असं आमचं जेवण झालं इथं आणि आता निघलोय आम्ही तुळजापूरच्या आईच्या देवीच्या दर्शनाला. अगोदर भूक लागली होती म्हणून आम्ही जेवणच केलं, कारण सकाळी 8ला बसलेलो होतो बसमध्ये आम्ही. त्यामुळे कुठंच जेवण नाही केलं, काही नाही खाल्लं. फक्त एका ठिकाणी नाश्ता, म्हणजे मी एकटीनंच केला, त्यांनी तर केला पण नव्हता. त्यामुळं म्हणलं चला मग आता जेवण करून अगोदर पोटपूजा मग देवपूजा. एवढं पाणी कुठं प्यायचं, मला ताण नाही. तुम्हाला प्यायचंय का? तुम्हाला प्यायचंय का? हां, दुसरे मागे लागत होतं का? 8:30 वाजले आणि आता
मस्त मंदिराकडे जायला असं वातावरण एकदम सामसूम झालंय. तुम्हाला दाखवते बघा मी. का 8:30लाच बरीच गर्दी कमी झाली आहे तुळजापूरच्या मंदिराकडं. आता समोर असणार गर्दी, थोडी इकडंच नाही आहे म्हणा, पण समोर नक्कीच गर्दी असणार बघा. बघू शकता मस्त ते बघा किती छान. साहित्यामधून बघा मस्त तुळजापूरच्या आईचा उद उद. पलीकडे कोणी कोपऱ्यात तिथं दिसाले कोणी नाही. बघा आम्ही चाललो, लाईन लागलोय, कारण मेन दरवाजातून दर्शन नाही, आम्ही बॅक साईडनं आलोय दर्शनाला. काहीतरी कार्यक्रम होता म्हणून पुढून एंट्री नाहीये. चला बघा तुम्हाला दाखवते. असं चाललोय आम्ही दर्शनाला मागच्या साईडनं. 2025चा लास्ट दिवस, आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण आणि नवीन वर्षाचे आनंदाचे 2026चे दिवस आपल्या पदरात घ्यायचेत आपल्याला. चला मग मस्त दर्शनाला. बाहेर किती आम्ही फिरून फिरून चाललोय दर्शनाला, कारण काय कार्यक्रम होता इतक्या लांबून पाठवले. जाऊ दे, ते जेवढे आहेत तेवढे. एक तास लागला तरी परवडून बघ. आता काय मस्त रांगेत लागलो आता दर्शनाला. बरीच गर्दी व्हायला लागली आता, चांगलीच गर्दी झाली आहे. जय भवानी. काय मुख्य आले मग व्हिडिओ मध्ये. तुळजापूरच्या आईचा उद उद, सदानंदीचा उद उद. बघा मस्त अशी पब्लिक बसली आहे खाली. आमचं पण आता दर्शन झालंय आणि आता बसले आम्ही. थोडंसं दर्शन खूप छान झालं. गर्दा पण होता म्हणा, पण त्या मानाने गर्दा तर असणारच, कारण लगनसराई आहे, नवरी नवरदेव करवले आहे, सगळे आहेत दर्शनाला, त्यामुळे थोडीफार तर गर्दी आहे. आणि तुळजापूरला तर 12 महिने गर्दी असते. छान दर्शन झालं आमचं आणि आता निघालोय आम्ही. तुळजापूरच्या आईचं दर्शन झालं आणि आता रूमकडे निघालोय आम्ही. चला मग मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही रूमकडे जाऊ लागलो. बघा किती मोठ्या पायऱ्या आहेत, उतरायला पण तेवढ्याच आणि चढायला पण तेवढ्या. तुळजापूरच्या आईच्या खूप साऱ्या पायऱ्या चढून वर गेलो आम्ही आणि आता परत आम्हाला सकाळी लवकर दर्शन.
मस्त आई भवानी तुळजापूरच्या आईचं दर्शन झालं आणि मस्त आम्ही थंडी वाजत होती थोडी थोडी नॉर्मलच आणि मस्त असं मसाला दूध पिलं आणि रूमकडं जायला निघालो आम्ही. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.